ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना हे जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरा, ही माऊली तुला कळाली का? ही आई तुला कळाली का? अरे नालायक हरामखोरानो, हे आनंदानं आनंदानं तुमच्या जवळ जर उड्या मारत कोण आला असेल, हे आनंदानं जर तुझ्या जवळ उड्या मारत कोण आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल पोरा, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे दुकानं उभा आहे, आनंद आहे मला, माझा देशाचा युवक उभं राहून विचार घेतो, आनंद आहे. पण काय जागा पण आहे, वाटेल तेव्हा बसून घ्या, दंगा करायचा नाही. काही विषय भावनिक आहेत, कोण रडायला लागलं हे हिरडत्यात हिरडत्यात हे करायचं नाही. आलं हसायला बिंदास हसायचं, टाळ्या वाजवायच्या बिंदास टाळ्या वाजवायच्या. आलं का लक्षात? लहान लेकरू घेऊन जर कुठली माता उठली तिला परवानगी आहे, फक्त जरा फिरवून आणायचं, शांतपणे बसवायचं. आलं लक्षात? येणारा 1 तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी. कुठं लेकरू जर दंगा करायला लागलं तर शांतपणे युवकाने तिथं जायचं, त्या लेकराला शांत करायचं. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कोल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या युवकांनो आणि माझ्या लेकरांनो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे मार्गदर्शन आहे, हे प्रबोधन आहे. पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधन होत आलं, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, हे आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर
बोटावर मोजण्या इतपतच माणूस आज जिवंत राहिली. कारण या मातीमध्ये 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकीवर आज हे अत्याचार होतो. 17-18 वर्षाच्या लेकीचे तुकडे तुकडे केले जातात. 17-18 वर्षाचं पोरगा आज हे हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, हत्तीसारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं. कारण पोरानं आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, माणूस की कुठं तर हरवत चालली. आणि म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे बघ. हे कोणतं व्याख्यान नाही, प्रबोधन नाही, तर व्याख्यानाच्या पुढचा एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन म्हणजे आजचा हा 1 तास आहे बघ. आणि माझ्या लेकरानं हे जर परिवर्तन तुम्हा आम्हाला समजावून घ्यायचं असेल, हे परिवर्तन जर तुम्हा आम्हाला समजावून घ्यायचं असेल तर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं. आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. मातानं या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या कबीरांचं, माझ्या आवजिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही, अंतरंगापासून झाला नाही. लक्षात घ्या, आज हात जोडून या शाळेच्या पटांगणामध्ये, या प्रांगणामध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त युवकानं उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज तुमची आमची मान अभिमानानं ताठ आहे. कोणामुळं? तर या महामानवांच्या मुळे. मग मातानं यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे, या शरीराला 2 हात दिलेले आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा शाळेचा सारा आसमंत, या शाळेचा सारा आसमंत दुमदुमून गेला पाहिजे. चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा. कुठला तर साऊंड बंद पडला बघ एक. चला लवकर, हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय काय माझ्या? तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का? देता एखादं वाजवून? सगळ्यांनी जय जयकार. पाठीमागे बसलेले दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी गेट मध्ये उभे राहिलेले सगळ्यांनी करायचं आहे. मातानं खुर्ची टाकून बसलेले VIP 5 माता, सगळ्यांनी हात इथं खांद्याजवळ जोरात जय जय. काय काय लोकांना वाटतं एवढी गर्दी आहे आणि या गर्दीत मी एकटीनं जय नाही म्हणलं, ह्याला कुठं काय कळतंय. आईची शपथ घेऊन सांगतो, मारुती रायाचं दर्शन घेऊन आलोय. आपल्या जिभेवर काळ तीळ आहे आणि आपण जर एखाद्याला शाप दिला 100% तो शाप आपला लागतो. आणि आजचा शाप असा आहे, जो कोणी जय म्हणणार नाही बेंबीच्या देठापासून, आईची शपथ सांगतो उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, पाऊण तासात ते घामानं भिजल, 1 तासात रोहित जाऊन डॉक्टरांना घेऊन येईल. डॉक्टर नाडी बघतील आणि डॉक्टर सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. जिथं गणपती बसवत होतीस त्याच्यावर तुझा फोटो करून. आलं का लक्षात? त्यामुळे उद्याचा दिवस बघायचा असेल, युवकांनो लय शायनिंग कुणी मारायचं नाही. या देशाचा, या राष्ट्राचा जय जयकार अंतरंगापासून करायचा आणि जोरात करायचा. चला पाठीचा काना अगदी ताट ठेवायचा आहे. तू माझ्याकडेच बघायचं आहे रे, तुझं माझं कनेक्शन, बाकी कुणाचं ऐकायचं नाही. हा चला पाठीचा काना आता ताट ठेवायचा. कॅमेरे सगळीकडे फिरवा रे, प्रेक्षकांच्या माझ्या मातांच्या कॅमेरे फिरवा. जय जयकार कसा जरा बघायचा आहे आम्हाला सगळ्यांना. हा जोरात पाठीचा काना ताट एकदम जोरात. हा चला. हा अजून त्या 5 मातांचा हात काय वर जाईना झाल्यात. तुम्हाला काय फोटोत बघायचं आहे काय उद्या? चला लवकर जय जयकार झाला पाहिजे, शायनिंग मारायचं नाही. हा बिल्ल लावून चला. हा चला जोरात. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के.
हात वरती गेलं नाही. हात का वरती जात नाहीत रे मोदळ्यानो? का हात वरती जात नाही? जय जय जय. चाल लवकर दोन्ही हात. चला पाठीचा कानात ताट वर गेलं पाहिजे आसमंदापर्यंत. हा चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला भारत माता के. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता असाच जोश चेहऱ्यावर, असंच तेज. आणि सगळ्या मातांनो तुम्हाला हात जोडून सांगतोय, घरी काय सांगून आला होता नवऱ्याला? 7 वाजता सुरू होतोय, 8 ला संपतोय, मी आलेच हो म्हणून तरा तरा नटून आलेली आहेस. आता वाजले 8, संपायचा कधी कार्यक्रम. आता तुझा नवरा सारखा तुला फोन करणार, अजून कशाला नाही, अजून कशाला नाही. त्या गर्दीत कुठं तर ते उभं राहतंय बघ, तुला फोन करतंय. तू एक काम करायचं, अजिबात नवऱ्याच्या फोन कडे आज बघायचं नाही. नवऱ्याचा फोन आला की कटच करून टाकायचा, अजिबात त्याच्याकडे बघायचं नाही. आणि कार्यक्रम संपल्यावर माझ्या मातानं घरी कसं जायचं? रोहित दादा मला घेऊन आलाय की नाही तुमच्यासाठी? मग आज घरी कसं जायचं? कसं जायचं? भीत भीत जायचं नाही. आले हो रुके है मैं आते हो, आले आले. नाही नाही नाही, घरी असं उड्या मारत जायचं, असं डोलत जायचं. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं, चल बाजू हट, हवा आणि दे म्हणायचं, जरा हवा आणि दे. आणि एकदम ऐक, थोबाड बोडे नीट ऐकून घ्यायचं. हा हवा आणि म्हणायचं, आत जायचं. काय काय नवर लय वांड असतात, बाजू हट म्हणल्यावर बाजूला हटत नाहीत. मग त्यांच्यासाठी काय करायचं? त्याच्या जवळ जायचं. एवढं सौंदर्य माते भगवंतानं तुला कशाला दिलेलं आहे? काय बुचडा बांधून काय पालन करायचं काय एवढ्या लांब केसांच्या मध्ये? केस सोडायचे, नवऱ्याजवळ जायचं, नास करायचं, अहो डार्लिंग म्हणायचं, गार करून केस विरवायचे. 2 त्याच्या नाकामध्ये गेली पाहिजे, तर 2 त्याच्या, आवाज कमी जास्त करू नका, आवाज सोड जरा. हा 2 त्याच्या नाकामध्ये गेली पाहिजे, उलटच पडलं पाहिजे. आणि तुमच्या दोघांची भांडणं सुरू झाली की सासू कुठल्या तर कोपऱ्यात बसलेली असत्या. ती सासू उड्या मारतची, त्या व्यक्तीला लय आनंद होते, आहा करत. सासू पुढं आली की एक काम करायचं, नेहमी सारखं आता सासूकडं बघून नाक मुरडायचं नाही, करायचं नाही, बोट मोडायची नाहीत. सासूकडं बघायचं, नाचास करायचं, आत्या मग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. सासू दान करून खाली पडली पाहिजे आणि सासूला सोडायची नाही. लय दिवसानं सासू सापडल्या, तिला अजिबात सोडायची नाही. तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, ट्रिपल आत्या मांग 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 करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे, अरो बाबा इकडे ये, तुझ्या बायकोच्या अंगात आलेलं दिसतंय. मग लगेच 2 उड्या मारायच्या आणि नवऱ्याला आणि सासूला म्हणायचं, होय होय माझ्या अंगात आलेलं आहे म्हणायचं, पण माझ्या अंगात आनंदाचा वारा आलेला आहे. माझा वसंता नावाचा भाऊ आला होता, माझा वसंता नावाचा भाऊ आला होता आणि आनंद काय असतोय हे मला तो सांगून गेला. त्यामुळे आजपासून या घरामध्ये कोणी कोणावर भांडण करणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं? तर चला जगूया आनंदानं, अगदी आनंदानं जगायचं. असं उड्या मारत जायचं. तिथं द्या खुर्च्या, द्या लवकर, द्या खुर्च्या, द्या बसून घ्या, खुर्च्या द्या, बसा शांतपणे. हा चला, एकदम आनंदानं उड्या मारत जायचं ना. आज तर मला अजिबात टेन्शन नाही. मातानं इकडे बघा, ही कार्टी कशी सगळी बसवली. माझ्याकडे बघा, मला आणलंय ना तुमच्यासाठी, माझ्याकडे बघायचं. हा तिथे बघायचं किंवा माझ्याकडे बघायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. आलं का लक्षात? आज मला अजिबात टेन्शन नाही. ही कार्टी सगळी मी गप्प बसवलेली आहेत आणि पहिलीची कार्टी काय मला समोर दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही तर अखंड देशभर मी फिरत असतो. 20-20 हजार लेकरं, 20-20 हजार लेकरं अशी मुठीमध्ये मी ठेवत असतो. झाडावचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. आजकाल तर प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात. प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, प्राणी सुद्धा व्याख्यान ऐकतात, डोळ्यातून अश्रू काढतात, हंबरड फोडतात, व्यक्त होतात, मुक्त होतात. एवढी पक्कड आपली या व्याख्यानावरती आहे. पण जर इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील ह्याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं मोठं मोठं कीर्तनकार यांनी पळवून घालवलं, अनेकांची प्रवचनं पाडली, अनेकांची व्याख्यानं पाडली, शिक्षकांच्या नाकाला दम आलेला आहे. लक्षात घ्या, ही कार्टी कुठल्या खिडकीतनं उडी टाकतील, कधी काय करतील आणि कधी काय शिक्षकाचं चप्पल इकडं टाक तिकडं टाक. लय वांड ही गँग.
त्यामुळं मला पण यांची भीती वाटते. पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरीला एकदा माझा कार्यक्रम होता. मी असा खुर्चीमध्ये असा मस्त बसलेलो होतो आणि एक माता पर्स लावून अशी माझ्याकडे डुलत 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 माझ्या जवळ आले. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते माझ्या भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला? तर ती माता मला म्हणते, सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आणि तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते कोणतं युनिट आहे तुझं? तर मला म्हणते, आता 1ली ते 4थीचं माझं युनिट आहे, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं, त्या पोरांच्या बरोबर कुठं तर पिकनिकला जा, पण माझ्या समोर ही कार्टी आणून बसवायची नाहीत. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम म्हणाल्या, सर समोर नाही बसवत, माग बसवली तर चालतील का? मग मात्र मी म्हणलं, ठीक आहे माझ्या पाठीमागं बसव, पण तिथं 2 शिक्षक बसव आणि कुठल्याही मुलानं दंगा करता कामा नाही. जर लेकरांनी दंगा केला तर हातातला मोबाईल खाली ठेवणारा निघून जाणार. मॅडम पळत गेल्या, हरणासारख्या उड्या मारत गेल्या. हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील, मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील, पण मॅडम चांगली 100-150 लेकरं घेऊन आल्या आणि माझ्या पाठीमागं बसवल्या. मी ठरवलं, अजिबात आपण या लेकरांच्याकडे बघायचं नाही, पाठीमागच बघायचं नाही, काय वाटेल ते त्यांना करू दे. व्याख्यान रंगलं आणि आज जायचं युट्यूबला वसंत हंकारे नाव टाकायचं. हजारो व्हिडिओ येतात, त्या व्हिडिओच्या मध्ये बघायचं. अशीच माझी खुर्ची असते, खुर्चीवर मी असा उभा असतो आणि लेकरांच्या छताडावरती तांडव करत, त्यांच्या छताडावर तांडव करत आई आणि बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक पहिलीचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. व्याख्यान असं रंगात आलं आणि कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागनं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली, घाम सुटला. म्हणलं आता 4-4 कॅमेरे चालू आहेत, फाटलेला नकाशा सगळ्या गावानं बघितला. म्हणून पाठीमागं हात लावला आणि हळूच पाठीमागं हात लावत हळूच बघितलं तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र त्या लेकराकडे एवढं मोठं डोळं केलं आणि त्या कार्ट्याला म्हणलं, कुठं फाटल्या रे? तर मला कार्ट म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. अशी कार्टे आहेत मातानो. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरत असतो. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहितात, या कवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांचा शोध आम्ही घेतोय. कुठं घेतोय? पुस्तकाच्या पानावरती घेतोय. पण मातानो, तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं आहेत हे शेकडो महापुरुष? मातानो, या कवळ्या कळ्यानं माझ्या समोर बसलेले या कवळ्या कळ्या, प्रत्येक घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला त्या लेकरांच्या मध्ये आहेत हे महापुरुष. पण आमचा दृष्टिकोन चुकला, आमची नजर चुकली आणि म्हणून आलोय बघ माते. तुझ्या मातीमध्ये आज उभा आहे बघ वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये बघ. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये बघ. आज आलोय पोरानं तर तुमच्या अंतरंगामध्ये थोडीशी आग लावणार आहे. माणुसकीची ज्योत, माणुसकीची ठिणके तुमच्या अंतरंगामध्ये मी टाकणार आहे. आणि म्हणून पोरा सांगतो, वसंत हंकारे आला, आमचं मनोरंजन करून गेला. मनोरंजन करण्यासाठी मी नाही आलो रा. परिवर्तन झालं पाहिजे बघ. आज राष्ट्राला गरज आहे पोरा तुझी, आज देशाला गरज आहे बघ पोरा तुझी. आणि म्हणून तुला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुमचं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 25 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे, पोरा एक काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं. पळत पळत आज घरी जायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पळत पळत घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं. पोरानो, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, पण आईला हा प्रश्न तुम्ही कधीच विचारला नाही. आज पळत पळत जायचं बघ. आज पळत पळत जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची पोरा. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला हळूच एक प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, पळत पळत जायचं बाग, पळत पळत जायचं. त्या माऊलीला हा फक्त प्रश्न विचारायचा.
तिच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल बघ, तिच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल, हंबरडा फोडल पोरा. कारण 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई आपल्याला उदरामध्ये ठेवत असते, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते पोरानो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. हे पोरानो, ते हंबरडा फोडत असते, ते हंबरडा फोडत असते, हातपाय घासत असते, पण समोर 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 उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे. हे पोरानो, त्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं. उदरावरती हात ठेवून तिनं फक्त तुमचा अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. हे का पोरानो, का ही आई तुम्हाला कळाली का? हे नाही कळाली. नालायक हरामखोरानो, याच आईला तुम्ही लाचार करू लागला, याच आईला तुम्ही लाचार करू लागला. आणि म्हणून पोरा तुला सांगतोय बघ, हे पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ. हे पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ पोरा. हे बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरा, ही माऊली तुला कळाली का? ही आई तुला कळाली का? अरे नालायक हरामखोरानो, आनंदानं आनंदानं तुमच्या जवळ जर उड्या मारत कोण आला असेल, आनंदानं जर तुझ्या जवळ उड्या मारत कोण आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल पोरा, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय रे. हे पोरानो, हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही, या आई बापाला आम्ही कुत्र्यासारखं लाचार केलं. हे पोरा, हे पोरी, 4 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार व्हायला लागला का माझ्या पोरानं? कारण पोरीनं तुम्ही तुमची ओळख विसरला. हे बघ, तुम्ही तुमची ओळख विसरला. आईच्या गर्भातून तुझा जन्म झाला, प्रचंड ऊर्जा घेऊन तुझा जन्म झाला, पण नालायक हरामखोरानं तुम्ही तुमची ओळख विसरला. म्हणून आलोय बघ तुझ्या समोर, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. इथं बसलेल्या सगळ्या आयांना मी सांगतोय, इथं बसलेल्या सगळ्या बापांना मी सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरगीला सांगा ती कोण आहे, पोरगीला सांगा ती कोण आहे, पोरगीला सांगा ती कोण आहे. तिला तिची ओळख तयार करून द्या, तिला तिची ओळख तयार करून द्या. बापतानो बघ, पोरी तू तुझी ओळख विसरलीस बघ, म्हणून हे नालायक हरामखोर कुत्रे तुझ्यावरती तुटून पडू लागले. पोरी बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती, सगळं काही ती माऊली सहन करत होते. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती दूर करत होते. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो
सावित्री आई तयार झाल्या पोरीनं, हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या पोरीनं, हे त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडणारी ती माझी फातिमा शेख हे पोरीनं. म्हणून या राष्ट्रामध्ये हजारो फातिमा तयार झाल्या. हे पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. हे तू एवढी स्वस्त नाहीस ग, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, हे कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर हे पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बाग, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त नाहीस. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, तू माझी सावित्री आई आहेस पोरी, तू माझी फातिमा शेख आहेस पोरी. हे पोरी, या राष्ट्राची शान म्हणजे तू आहेस, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं शाळा कॉलेजच्या बाहेर यावं पोरी, हे कुठली तर गाडी घेऊन तुझ्या माग यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू, एवढी स्वस्त नाहीस ग. हे आणि म्हणून तुला सांगतोय पोरी, आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारला होतास ना, आई तुला किती वेदना होतात, त्या आईला अगोदर कडकडून मिठी मारायची. हे पोरानो, हात जोडून सांगतोय बघ पोरा, हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं, हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे पोरानो. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं आणि तेच पोरग ज्या वेळेला हत्तीसारख्या बापाला लाचार करतं, हे हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, हे नालायकानो तुम्ही गांजा प्यायला लागला, हे तुम्ही दारूचे ग्लास रिचवू लागला, हे त्या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही नालायकानं उभं करू लागला. अरे पोरा, हे तुला सांगतो बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे रे नालायक, नीट ऐक रे पोरा, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय पोरा. तू एक वाघ आहेस पोरा. हे बघ, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, राम प्रसाद बिस्मिल्लाह. हे पोरानो, फासाच्या तख्ताकडे निघालेला असतो हा वाघ, हे फासाच्या तख्ताकडे निघालेला असतो हा वाघ. हे बघ, इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिलेली असते, फासाच्या तख्ताकडे निघालेला असतो हा वाघ. हे आणि त्यावेळेला त्यांची आई त्यांच्या समोर येते, हे त्यावेळेला त्यांची आई त्यांच्या समोर येते. आईला समोर बघितल्यानंतर रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, हे टच करून पाणी येतं आणि आपल्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम, तेरे आंखों में आंसू क्यों राम, तेरे आंखों में आंसू क्यों, अपने वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसीलिए तेरे आंखों में आंसू. बेटे राम, रोना नहीं राम, हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाना, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, शेर कभी रोता नहीं, और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, जा हंसते हंसते फांसी के तख्त पर लटक जा. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या नजरेत नजर घालत आपल्या आईला म्हणतं, माँ ये खुशी के आंसू है माँ, मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो, तो मैं यही चाहता हूँ माँ, अगला जन्म मैं तेरे ही कोख से लेना चाहता हूँ और अंग्रेजों के खिलाफ वापस जंग जारी रखना चाहता हूँ माँ, मैं एक शेर हूँ और एक शेरनी ने मुझे जन्म दिया है. पुरानो, असे वाघ तुम्ही आहात, नालायकानो, तुमच्या हातामध्ये दारूचे ग्लास यायला लागले, पोरींच्या वरती तुम्ही
अत्याचार करायला लागला, पोरींचे तुम्ही तुकडे तुकडे करायला लागला. नालायकानो, ही माती कोणाची आहे रे? अरे छत्रपती शिवाजी राजाची ही माती आहे, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजाची ही माती आहे. माझ्या कबीरांची ही माती आहे. पोरानो, इथं आम्ही शंड जन्माला आलो. पोरानो, इथं आम्ही नामर्द व्हायला लागलो. नाही बघ, आजपासून नाही बघ पोरा. छड्डू ठोकायचा बघ, त्या बापाला कडकडून मिठी मारायचे बघ. पोरा, त्या बापाला कडकडून मिठी मारायचे हे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आई तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत जायचं आणि आता त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ पोरा, मी जास्त वेळ तुझा घेत नाही. एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघ. इकडे बघ, पळत पळत आज आईकडे जायचं आणि त्या आईला, त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ पोरा. इकडे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ तुझ्या बापाबरोबर. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या पोरानो, त्या क्षणाला 25 वर्षापूर्वी कशाचाही विचार न करता एका पावलावरती तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. तिचं माहेरचं घर एका क्षणात तिनं सोडलं आणि कशाचाही विचार न करता तुझ्या बापा बरोबर ती माहेर होऊन तिच्या सासरी आली बघ. सासरी आल्यानंतर पोरानो, एखादच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली. सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव पोरानो आई आहे. पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरानो, आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारला होतास ना, तर आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती यातना होतो त्या मला कळाल्या ग आई. आता एका प्रश्नाचं अजून एक उत्तर देशील का आई? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा आई तू घेऊन जात होतीस. माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का? आई तुला आता तुझी आई नाही का ग बोलवत? तुला आता तुझा बाप नाही का ग बोलवत? तुझा भाऊ आता तुला तुझ्या घरी नाही का ग बोलवत? पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडून रडेल बघती. हंबरडा फोडून रडेल बघते. हंबरडा फोडून रडेल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होते बघ माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटण्यासाठी, माझ्या बाबाला भेटण्यासाठी, माझ्या भावाला भेटण्यासाठी. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती बघ. तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. कारण आहे बघ त्याला, कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. एका क्षणात कशाचाही विचार न
करता तुझ्या बापा बरोबर मी माझ्या सासरी आले बघ. आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर फक्त महिनाभर कसा तर काढला आणि हंबरडा फोडून मी तुझ्या बापासमोर रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. हंबरडा फोडून तुझ्या बापासमोर मी रडू लागली. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून आणि माझा हंबरडा बघून तुझ्या बापानं खिशामध्ये हात घालायचा. एसटी पुरता पैसा माझ्या हातावरती ठेवायचा आणि मला म्हणायचा जा रडू नको, तुझ्या आई बापाला भेटून ये, पण लक्षात ठेव तुला आता सारखं सारखं जाता येणार नाही बघ. तुला आता सगळं आयुष्य इथंच काढायचं आहे. इथंच काढायचं आहे. बघ आई बापाची आठवण मला येत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. एसटी पुरता पैसा घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाच माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. पुरी 25 वर्षापूर्वी मला माझ्या आई बापाची आठवण येत होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. माझा आबा घरामध्ये आहे. पुरी कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा 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 तुम्हाला उद्या शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा 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 उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून माझा बाप हात फिरवायचा आणि मला म्हणायचा पुरी कार्टे येतो की ग, येतो तुझ्या घरात, येतो की ग तुझ्या घरात. पोरी येतो शाळेला, देतो तुला काय हवं ते घेऊन. अगं मेलोय का काय मी अजून ग पुरी, मेलोय का काय मी अजून. पुरी सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. पुरी भूक लागली असेल माझ्या लेकराला, भूक लागली असेल. काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या दोन्ही गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पुरी, तुला काय हवं नको मला माग पुरी. अगं हे पुरी माझ्या नंतर तुझं कसं व्हायचं ग पुरी, माझ्या नंतर तुझं कसं व्हायचं ग पुरी. पुरी माझ्या नंतर तुझं कसं व्हायचं. माझ्या बापानं मला शिकवलं बघ. माझं लग्न झालं बघ, मी सासरी आले बघ. आई बापाची आठवण येत होती. आई बापाची आठवण येत होती. एसटी पुरता पैसा तुझ्या बापाकडून मी घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल मला अंगणात दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे आणि अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानामध्ये मला हळूच विचारायचा, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की ग आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या समोर माझी आई उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडं इकडं टाकून देत माझी आई मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की ग, थोडं गाल पुढं कर की ग. आणि मी दोन्ही गाल पुढं केलं र केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 माझ्या आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात चल. पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि कानात माझ्या हळूच मला आता विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग,
दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. हे पुरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला काळजावर पेरून जातो बघ. एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आलंय बघितलं. या लेकरानं बोलवलंय बघा आज. तर ऐक पुरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, ए नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरानो, भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं कधीच मुख घेत नसते पुरी. भिंतीवरची आई आपल्या गालाचं कधीच मुख घेत नसते. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल पोरानो. आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती, तुझा गेलेला बाप आणि तुझी गेलेली आई तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय बाग, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा, ज्या देवीचं नाव साला आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. हे पोरानो, हा बाप आणि ही आई तुम्हाला कळाली का? हे भुके पोटी नाही आणणं आणि मेल्यावरही पिंडदान. हे नालायकानो, हे तुकोबारायास सांगतात, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पण नालायकानो, सगळं देवदेव आम्ही केलं, पण घरातला बाप आणि घरातली आई आम्हाला कळाली नाही. आज लिहून घे बाग. या रोहित लेकरानं मला इथं आणलंय ना, तर सांगतो बघा आज तुला पोरा, या बाग, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला, त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला आई बाप कळाला, साला गाभाऱ्यातला देव सुद्धा त्याच्या भेटीसाठी आला. ही माती आहे बघा अध्यात्माची. हे नालायकानो, हे IPS
तेलच्या रना मोजत आम्ही बसलो हरामखोरानं. कोणी किती रना काढल्या आणि कोणी किती करोडो रुपये घेतलं. हे रमी खेळा म्हणून सांगणारे सोशल मीडियावरचे ते तुमचे नायक आणि हिरो झाले. हे नालायकानो, तुमच्या जन्मापासून तुझ्या बापानं या गावाच्या रस्त्यावरून आणि त्या शेताच्या बांधावर किती रना काढल्या आणि किती टाचा झिजवल्या याचा हिसाब मात्र तुमच्याकडे नाही. अरे कधी तर जा बापाची टाच जरा हातामध्ये घे. 100 भेगा पडल्यात ग टाचला. त्या टाचातून रक्त येतंय की ग पोरी. कधी घेतलं का कधी घेतलं का होंजळभर तेल? पप्पा पप्पा म्हणून बापाच्या टाचवर कधी नालायकानं तुम्ही टाकलं का? आईच्या मस्तकी ते तेल कधी टाकलं का? नाही रे नालायकानं. नको ते लोक तुमची नायक आणि आदर्श झाले. आणि जो बाप साला तुझ्यासाठी झिजला, जी आई तुझ्यासाठी तीळ तीळ तुटली शेवटच्या श्वासापर्यंत ग, फक्त माझं लेकरू 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 म्हणणारा तो आई बापच नालायकानं आम्हाला कळाला नाही. आणि म्हणून पोरानं तुम्हाला सांगतोय एक काम कर बघ. आज जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. आज एक काम करायचं बघ. पळत पळत इथून घरी जायचं बघ पोरी. आईला 2 प्रश्न विचारलेस बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस. आता आईकडे जायचं नाही बघ पोरी. घरात पळत पळत जायचं आणि बाप कुठाय बघायचं बघ. आणि बाप कुठाय बघायचं का? बाप कुठाय बघायचं तुला सांगतो बघ. तुला सांगतो बघ. पोरी हे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ पोरी. तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न येतं रे नालायका. 3 वेळचं अन्न येतं बघ. सकाळ दुपार संध्याकाळ. आणि तेही पोट भरून येतं बघ. आणि ते 3 वेळचं अन्न तुमच्या ताटात यावं नालायकानो म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो ग. पावसात भिजतो, थंडीत कुडकुडतो, साला उन्हात तापतो, पण माझ्या लेकराच्या ताटात रोज 3 वेळचं अन्न यावं म्हणून घर सोडतो. आज एक काम करायचं बघ. त्या बापाची घरात वाट बघायची. 7 वाजलेत अजून बाप दिसला नाही. 8 वाजलेत अजून बाप दिसला नाही. 9 वाजले, 10 वाजले, बाप समोर दिसला. पोरी आज काही काम करायचं बघ. दिसला रे दिसला बाप घरात. दिसला रे दिसला बाप घरात. दिसला रे दिसला बाप घरात. एक काम करायचं बघ. कशाचाही विचार करायचा नाही. कशाचाही विचार करायचा नाही. पळत पळत जायचं बघ. पळत पळत जायचं बघ. पळत पळत जायचं. समोर बाप उभा आहे बघ पोरे. पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनो पोरानो एवढ्या घट्ट मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग पोरी काय झालं. पोरी काय झालं. असा हंबरडा तू मला कधीच फोडला नव्हतास. कॉलेजमध्ये कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? मैत्रिणी काय बोलल्या का? त्यावेळेला बापाला सांगायचं पप्पा काय नाही झालं. पप्पा काय नाही झालं. मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते. जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होते. आईची तक्रार तुमच्याकडे करत होते. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता. माझ्या गालाचं मुख घेत होता आणि माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल. पप्पा पोत म्हणून मी तुमच्या खांद्यावर बसत होती पप्पा. तुमच्या पाठीवर बसत होती. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा. आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस तिकडे का गेलीस. हे का केलंस ते का केलंस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. मला काय लागलं तर मी आईकडे जाते. आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा आज गेले होते पप्पा. गावामध्ये एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. म्हणून मिठी मारते. माझा हरवलेला बाप मला आज परत मिळाला पप्पा. पोरानो जा पळत आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. हातामध्ये थाळी घेऊन 7-8 वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. तोंडातला भात काढून टाकतं.
हातातली थाळी फेकून देत आणि ते पोरग हळूच म्हणत, मला बाप पण नाही आणि मला आई पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला बाप पण नाही आणि मला आई पण नाही. ए पुरी, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बा तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास, एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी सुद्धा बाप म्हणतो, हे दीदी, हे दाद्या, आवडलाय का रे कपडा, आवडलाय का रे कपडा, घे घे, चल घे घे, चल घे. हे पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. हे पोरानो, हे ती महागडी कपडे सगळी तुमची होतात. हे सणासुदीला 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 ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं बूट घेतला, माझ्या बापानं हे घेतलं. हे पोरानो, सणासुदीला तुम्ही ती कपडे घालून सगळी मिरवत असता आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि साला तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. हे ते पोरग पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं. हे आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतो, आय आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला का, आय मला, या आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि त्या आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा गपरा गप, बाप गेला म्हणून काय झालं, मी बापासारखी आहे ना तुझ्या पाठीशी उभी, गपकी. 2 दिवसाने येत्यात पैसे, जाऊया दुकानात, घेऊया तुला शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, कारण आय तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय. ए पोरानो, बापाला कधी बघायचं रे माझ्या लेकरानो, बापाला कधी बघायचं. मी तुम्हाला सांगतो रे हरामखोरानो, हे बघ, शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही रे. नवीन कपडे घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. आता बसलेल्या या बापाला बघायचं नाही रे. हे त्याचं फसवं रूप आहे बघ. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये रात्रीच्या 2 वाजता आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे.
नालायक, अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? अशा बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का? ए पोरी, ए पोरा, आज जायचं बापाला कडकडून मिठी मारत बापाला सांगायचं, पप्पा हा वाघ तुमच्या पाठीशी उभा आहे, बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होते, बघ तुझ्या बापाची साखर कमी होते. नालायक हरामखोर, बघ तुझा बाप उद्यापासून या गावाच्या मातीमध्ये छाती काढत चालतोय की नाही बघ पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, या बापाच्या पाठीशी आज तुला उभं राहायचं आहे बघ. या बापाच्या पाठीशी आज तुला उभं राहायचं आहे बघ. ए पोरी, त्याला कारण आहे बघ. 2 मिनिटात थांबतो, जास्त वेळ आता तुमचा घेत नाही. 2 मिनिटामध्ये थांबतो बघ. इकडे बघ पोरी, हे बघ 2 महिन्याचं 2 वर्षाचं मांजर किंवा कुत्र जर घरातून निघून गेलं तर 4-4 दिवस रडता की ग, माझं मांजर कुठं गेलं ना आमचं कुत्र कुठं गेलं. शेजा पाजाऱ्यांच्याकडे जाऊन विचारता. पण पोरी, हे पोरी, तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग. हे पोरीनं, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो. हे पोरा, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं रे? आत्महत्या करायला लागला रे तो. हे पोरानो, टाचा घासायला लागला रे आपल्या लेकरांच्या साठी. नालायक हरामखोरानो, या बापाची साथ सोडता तुम्ही. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करता. या बापाला रस्त्यावरून लाचार करता तुम्ही. हे पोरा, इकडे बघ. बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ, जास्त वेळ घेत नाही. पोरी, हे पोरी, 20 वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखं जपतो. आणि पोरीनो, ज्या क्षणाला तुमचं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं घरानं मिळालं, हे आनंदाला घरात उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो पोरी. कारण बापाला कळून चुकतं, साला 20 वर्षाचं माझं लेकरू आता भुर करून उडून निघून जाणार आहे. हे पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर आईला ओरडताय बघते. तुझ्या आईला ओरडताय, रडायचं नाही बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता मला बघायला मिळणार नाही. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसत ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पण पोरी, तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जाताय बघ. आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतय ग पोरी. आणि तुझी आई म्हणते तुझ्या बापाला, अहो डोळं का हो लाल झालं, अहो डोळं का हो लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला म्हणतय, साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्न पत्रिका छापून आल्यावर तर सगळीकडे आनंदानं फिरत असतंय बघ. सगळ्यांना हसत म्हणत असते, सगळ्यांना हसत म्हणत असते, लग्नाला या रे माझ्या दीदीच्या लग्नाला या रे माझ्या दीदीच्या लग्नाला या. आणि रात्रीच्या अंधारात एकटच रडत असतंय ग ते. पुरी 12:30चा तांदूळ आहे बघ, नटून तटून लग्नाच्या बाहुल्यावर नवऱ्या बरोबर उभे आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत पोरी, आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, तुला प्रत्येक जण आशीर्वाद देत आहे, भेटवस्तू देत आहे. हे नवऱ्याची ओळख प्रत्येकाला तू करून देत आहेस. आणि पोरी, त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ पोरी. आणि तिथं मात्र तुझा बाप असा हसत हसत फिरत आहे, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, चला कोणी रडायचं नाही, चला चला जेवा. माझ्या दीदीचं लग्न आहे, जेवणवाल्या कितीही ताट लागू द्यात एक्स्ट्रा. पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो बघ. पोरी, पोरांना तर म्हणत असतो 2-2 लाडू घेऊन घरला पळा, घरला पळा. पोरी, हे बघ, बघता बघता पोरी, बघता बघता 3 वाजतात बघ, बघता बघता 3 वाजतात बघ. 5 मिनिटामध्ये थांबवतो बघ हे परिवर्तन. पण ऐक ग पोरी, तुझ्या काळजावरती आज तुझा बाप लिहून जातोय. पोरा, तुझ्या काळजावरती आज तुझा बाप आणि तुझी आई लिहून जातो बघ. इकडे बघ, बघता बघता 3 वाजतात. आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस ना पोरी, त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. तुझी आई फोडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, परत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते. आणि तुझी आई तुला म्हणते पोरी,
हे पुरी 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. हे पुरी आज घरी कसं जाऊ पुरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. माझं पाखरू आता माझ्या माग माग फिरताना मला दिसायचं नाही की ग. हे पुरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, पण पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो बघ, सगळ्यांना ओरडतो का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा पोरी चल जा, रडायचं नाही चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक, तुझा बाप रडला पुरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पुरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पुरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. लग्न मंडप वाल्याला बोलवतो आणि लग्न मंडप वाल्याला म्हणतो बाबा तुझं किती र पैसं आजच घे, उद्या माझ्याकडं असतील नसतील, उद्या माझ्याकडं असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवण लय झाक बनवला होतास रे बाबा. बोट चाटत लोक गेली की रे. बाबा तुझं किती पैसं आजच घे, उद्या माझ्याकडं असतील नसतील. पोर लाडू घेऊन पडत होती. बस्तवाल्या तुझा किती रा पैसा, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाग दिसत होत बाबा. तुझं किती र पैसा, तुझं किती र पैसा. पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप भिकारी होतो पुरी, भिकारी होतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन 2 टाक टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो
त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हॉटेलच्या बाहेर उभं राहून आपल्या लेकरांच्यासाठी जो वॉचमन होतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. हे पुरी भर उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना जो झाडाच्या सावली खाली बसवतो, हे पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री साला आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि कितीही कडाक्याची थंडी असली तर आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ए नालायक हरामखोरानो, शेवटचा प्रश्न बघ तुला. ए शेवटचा प्रश्न बघ तुला. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. नालायक हरामखोरानो, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ आणि हात जोडून पोलिसांना सांगत असतो. तिथली 2 फुटाची जमीन अशी अश्रूने भिजवलेली असते आणि बापाला सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी परतच आली नाही साहेब. हे नालायक हरामखोरानो, हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला गोड गोड काय बोलतो, तुला एखादा चॉकलेट काय देतो, तुला एखादा मोबाईलवर बॅलन्स काय मारतो. हे आई बापाच्या डोळ्यात आणि शिक्षकांच्या डोळ्यात धूळ झोकून त्या हरामखोर कुत्र्यावर फिरायला काय जातेस. हे आणि 20 वर्ष तुझ्या आई बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग कारट्यानो? हे पोरी, हे शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करताय बघ. प्रेमाच्या विरोधात मी नाही बघ, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुला रस्त्यावर फेकून देतं, ते प्रेम आहे का ग पोरी? हे पोरीनो, हे शिकण्याचं वय आहे रे. हे पोरी, हे शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. जो तू बोलेगी वही होगा, जो तू चुनेगी वही तेरा होगा. पण काय पोरीनो, आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकता. हे पोरानो, नालायक हरामखोरानो, हे हे आम्ही नामर्द झालो काय रे? आम्ही शंड झालो काय रे? अरे कबीरांची माती, हे बुद्धांची माती, छत्रपतींची माती आणि इथं आम्ही शंडासारखं वागायला लागलो. हे पोरानो, या पोरी म्हणजे आपली जबाबदारी आहे बघ. घराच्या बाहेर सुरक्षित येते तशी घरापर्यंत सुरक्षित जाईपर्यंत ही जबाबदारी आपली आहे रे पोरानो. हे शंड झालो आम्ही, व्यसन करायला लागलो आम्ही. हे पोरानो, पोरींचे तुकडे करायला लागलो आम्ही. नालायक हरामखोरानो, हे ऐक ग पोरी, पोलीस स्टेशनला उभी राहतेस. हे पोलीस स्टेशनला उभी राहतेस आणि तिथं बाप आणि आई येतो. हे आई तर हंबरडा फोडून रडते, दीदी दीदी, अगं तुला इथं 9 महिने ठेवलं होतं की ग दीदी, तुला इथं 9 महिने ठेवलं होतं की ग दीदी. ए दीदी, आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करून घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगते, या दोघांना मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक हरामखोर, बापाला ना आईला ओळखत नाही सण तो कुत्रा तुझा झाला. तुझ्यापेक्षा 9-9 वर्षानं मोठा हरामखोर कुठला, स्वतःची कपडे घ्यायची त्याची लायकी नाही आणि त्याच्यासाठी बापाला ओळखत नाही म्हणतीस. अगं गावाच्या चौकात एखादा भजी जर तुला दिला ना ग, भजी, तुझ्या बापाला कोणी भजी दिला ना, तुझ्या बापाला कोणी भजी दिला ना, तर असा मोठीमध्ये घेऊन घराकडे येत होता की ग, अगोदर तुझ्या मुखात घालत होता साला. आणि त्या बापावर केस दाखल करतेस तू, केस? या बापापासून आम्हाला धोका आहे म्हणून. हे नालायकानो, ऐक पोरी, हे बघ, मन समर्पित, तन समर्पित और ये जीवन समर्पित चाहता हूं मातृभूमि, तुझे कुछ और भी दे दो मैं. गरज आहे या राष्ट्राला नालायकानो, तुमची गरज आहे. आज नाही तर परत कधीच नाही बघ.
या राष्ट्रातली एक ही पोर खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. पोरीनो, आज आलो या मातीत तर तुला एका मिनिटामध्ये तुझा बाप दाखवतो बघ पोरी. हे पोरा, आणि मग तूच विचार करायचा आहेस. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. इकडे बघ, एका मिनिटामध्ये माझ्या नजरेतून तुला तुझा बाप दाखवतो. एकच मिनिटामध्ये रे, जास्त वेळ लावायचा नाही. सगळ्या बापांना मानाचा मुजरा करतो. इथं बसलेल्या सगळ्या बापांना मानाचा मुजरा करतो. आणि आपल्या लेकी बरोबर आपल्या लेकीचा हा कार्यक्रम बघायला किती बाप इथं आले, जरा हात वर करायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही. मला दाखवायचंय तुमच्या लेकीना, तुमच्या पोरांना माझ्या नजरेतून बाप, माझ्या नजरेतून बाप दाखवायचा आहे. पोरीनो, चला लवकर हात वर करा. सगळ्या बापांनो लवकर हात वर करा. सगळ्या बापांनो लवकर हात वर करा. लवकर हात वर करा. चला सगळ्या बापांनो, आणि जरा जागेवरती उभं राहायचंय. जागेवरती उभं राहा. हा, जागेवरती उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. हा ऐतिहासिक क्षण आहे. या गावातला ऐतिहासिक क्षण आयुष्यभर तुमच्या लक्षात आणि नजरेमध्ये राहिला पाहिजे. सगळ्या बापांना मी मानाचा मुजरा करतो. जरा जागेवरती उभं राहा. ज्यांची लेख इथं आलेले, जरा जागेवरती उभं राहा. सगळ्या बापांनी जरा जागेवरती उभं राहा. पोरीनं, हा तुझा बाप आहे बघ, ज्या बापासाठी मगापासून मी जीव तोडतोय बघ. सगळ्या बापांना नम्र विनंती करतोय, जरा इथं समोर यायचंय माझ्या. चला लवकर या, लवकर एका मिनिटामध्ये. चला लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या बापांनी इथं जरा उभं राहायचंय. सगळ्यांनी इथं उभं राहा. पोरीनं ऐका गा, चला या पाठीमागचे बाप सगळे यायचे आहेत. जेवढे बाप आज आलेले आहेत ते सगळे बाप इथं समोर उभे राहायचे आहेत. चला त्या पाठीमागं जा. पाठीमागं सरका पाठीमागं. सगळे बाप उभं राहा. जेवढे बाप आले तेवढ्या सगळ्या बापांनी इथं उभं राहायचं आहे. पोरीनं, हा तुमचा बाप आहे. हा तुमचा बाप आहे. तुमच्यासाठी नागडा राहणारा, तुमच्यासाठी उघडा राहणारा हा तुमचा बाप आहे पोरीनं. आणि हा आज बाप मला तुम्हाला माझ्या नजरेतून दाखवून द्यायचा आहे. माझ्या नजरेतून दाखवून द्यायचा आहे तुम्हाला हा बाप. चला सगळ्या बापांनी, पाठीमागचे सगळे बाप आहेत ना, चला तिथंच उभं राहा. थांबा, तिथंच उभं राहा. पोरीनं, हे कोणाकोणाचे बाप आहेत का समोर मागे उभे राहिलेले आणि माझ्या समोर उभे राहिलेले सगळ्या लेकरांनी हात वर करायचा आहे. चाल लवकर. सगळ्या लेकरांनी हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचं आहे. पोरीनो, चला जागेवरती उभं राहा. सगळ्या पोरीने आणि पोरांनी जागेवरती उभं राहायचं आहे आणि इथं माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर. चला लवकर सगळ्या पोरीनो इथं या. ज्यांचे बाप इथं उभे आहेत आणि ज्यांचे बाप पाठीमागं उभे आहेत त्या सगळ्या लेखीने इथं यायचं आहे माझ्या समोर. चाल इथं ये लवकर. चाल लवकर इथं ये. चला लवकर माझ्या समोर या. चला सगळ्यांनी या लवकर माझ्या समोर. सगळ्या पोरांनो सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर. ज्यांचे बाप आहे तिथे एक जण जा रे. कोण आहे? गजो. पोरं बघते. चला लवकर. हा आता ऐकायचं आहे एका मिनिटामध्ये. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नीट ऐकायचं रे नालायकानं. इथं बसलेल्या प्रत्येकाने ज्यांना आपला बाप दिसल त्यांनी करायचं जे मी सांगतोय आज. ही ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक भूमीमध्ये पोरे मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरीनं. पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला ना आईला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज जळत असते घरात आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. म्हणून तुला पोरी सांगतोय बघ, इकडे बघ. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई आहे ना पोरीनं खाली बसलेली. ही आई जर आपल्या आयुष्यामध्ये नसती तर तू नसतीस, मी नसतो, बुद्ध नसते, कोणीच नसतं पोरी. पण पोरी आम्ही आईजवळ पळत जातो आणि आईला सांगतो आमची व्यथा. आई आपल्यासाठी रडते आणि पोरीनं आपल्याला असं वाटतं की आयुष्यभर माझी आईच माझ्यासाठी रडली, माझी आईच माझ्यासाठी रडली. पोरीनं तुम्हाला आज हात जोडून सांगतोय बघ, इकडे बघ. आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आपल्या लेकरांच्यासाठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर खऱ्या अर्थानं कोण रडत असेल पोरीनं तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे बघ पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. पोरीनं आज पळत जायचं बघ. सगळी जळमट तोडून टाकायची बघ पोरी. सगळी जळमट तोडून टाकायची. कशाचाही विचार नाही करायचा आणि पळत जायचं आणि
आणि आपल्या बापाला अगोदर घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. बापाच्या डोळ्यातलं तुझ्या गालावर पाणी पडेपर्यंत बापाला घट्ट मिठी मारायची पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. समोर तुझा बाप उभा आहे पोरी, जा पळत पळत जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. चल जा, तुझा बाप उभा आहे बघ, जिथं तुझा बाप आहे तिथं पळत पळत जा पोरी आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून एकदा मिठी मार पोरी. हे पोरीनं जिथं जिथं आपला बाप उभा आहे तिथं तिथं जायचं आहे आपल्या लेकरानं आणि या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आहे. हे पोरी, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनं? चाल मार मिठी बापाला. हे पोरी, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? हे पोरी मला सांग, हा हंबरून रडणारा बाप खोटा आहे का? हे पोरीनो, हे पाठीमाग माझा बाप जो उभा आहे पोरीनो, तो बाप खोटा आहे का पोरीनो? ए या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का नालायकानो? या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का पोरीनो? हे तुझ्या बापाला कसं वाटेल ग? कुठला तर हरामखोर कुत्रा आला, हे माझ्या लेकीला घेऊन गेला. हे नालायकानो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून कुठंच निघून जाणार नाही. एक ही पोरगी आपल्या बापाच्या तोंडावर थुंकणार नाही. हा बाप खोटा आहे का पोरीनो? हा बाप खोटा आहे का? ही आई खोटी आहे का पोरीनो? हे पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही. आज शपथ घ्यायची बाग. हे पोरीनो, चला आपल्या बापाच्या पायावर एकदा डोकं टेकवा. चला लवकर घ्या दर्शन बापाचं. चल झोक झोक पोरी, झोक झोक झोक. अगं इसके आगे कोई भी नहीं. हा तुझा भगवंत आहे बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे, हा तुझा पांडुरंग आहे पोरी, हा तुझा पांडुरंग आहे. हे पोरीनो, हे सगळ्या खाली बसलेल्या माझ्या पोरीने हात वरती करायचा आहे. चला सगळ्या पोराने उजवा हात वरती करायचा आहे. एका मिनिटामध्ये उजवा हात वरती करायचा आहे. चल आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. चल आपल्या डोक्यावर ठेव पोरी, चल आपल्या डोक्यावर ठेव ग, ठेव डोक्यावर. आणि एका मिनिटासाठी डोळं झाक पोरी. ज्या बापानं तुला आयुष्य दिलं ना ग पोरी, त्या बापासाठी फक्त एका मिनिटासाठी डोळं झाक. झाक डोळं, झाकलंस का डोळं? आणि आता आण ग बापाला डोळ्यासमोर आण पोरी, डोळ्यासमोर आण. आण 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला तू मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. आणलंस का पोरी? आणि आता बापाला मार ग कडकडून मिठी आणि सांग बापाला, पप्पा पप्पा. हे पोरानं सांगा, हे पप्पा मी कुठलंही व्यसन करणार नाही पप्पा. शेर हो माय शेर, शेर हो माय पप्पा. हे मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी परत येईन पप्पा. खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा. मी शिकणार पप्पा, मी मोठं होणार पप्पा. घ्या शपथ पोरीनो. चला शपथ घ्या पोरीनो, शपथ घ्या. हात खाली घ्यायचे, डोळे उघडायचे. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी बसून घ्या. चला बसा सर, जिथं जागा मिळेल तिथं बसा. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान है. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो हंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वज्जायाणम, नमो लोय सौव साहुणम. ऐसो पंच नमकारो सौव पावप्पण सणो. मंगलानम च सव्वेसिम परमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. पोरानो, हे माझं राष्ट्र आहे, हे माझं राष्ट्र आणि या राष्ट्राचे हे वाघ आणि वाघीन तुम्ही आहात पोरानो. हा बाप आणि ही आई घेऊन जायचं. रोहित जरा 1 मिनिटासाठी बाळा
ए पोरानो, ए लक्षात घ्या, या लेकरानं आज आपल्या मातीतल्या लेकरांच्यासाठी आज मला इथं बोलवलं. हा, याची सगळी टीम, याचे सगळे सहकार्य ज्यांची नावं आज मला माहिती नाहीत, पण त्या सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आणि गावागावामध्ये, देशादेशामध्ये जोपर्यंत अशी लेकरं आहेत, या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघायचं कोणाचं धाडस आणि हिंमत होणार नाही. लक्षात घ्या, हे राष्ट्र आपलं आहे, या राष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आपला आहे. ही जबाबदारी आपली आहे पोरानं. या राष्ट्राचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सीमेवर जसे माझे जवान रक्ताचा अभिषेक घालतायत, सीमेवरती ते आहेत आणि आपल्या देशातल्या या प्रत्येक गावात मातीमध्ये आता आपण उभं राहिलं पाहिजे पोरानं. कारण माझा देश म्हणजे माझा श्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणतो, ये मन समर्पित है, ये तन समर्पित है और ये जीवन समर्पित है. चाहता हूं मां तुझे कुछ और भी मैं दे दूं, मां तुझे कुछ और भी मैं दे दूं. एवढं बोलतो. आणि माझ्या लेकरानं चुकीचा मुखातून काही शब्द गेला असेल, कोणाला मारला असेल, कोणाला ओरडलं असेल, तर या बापाला माफ करा. एवढं बोलतो. कोणीही उठायचं नाही. 1 मिनिटामध्ये आभार प्रदर्शन होईल आणि मगच कार्यक्रम संपेल. पण मातानो, दुआ में याद रखना, जेव्हा जेव्हा पूजेला बसाल तेव्हा तेव्हा भगवंताला सांगा, आमच्या महाराष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर अखंड विश्वभर माणूस की पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच वाघासारखा राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव निरोगी राहणार आहे. वसंत हंकारे नावाच्या या लेकरासाठी फक्त आशीर्वाद मागा, दुआ में याद रखो. कारण एका आईचा, एक माँ का और एक बहन का आशीर्वाद हमेशा लगता है. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हेलो.